नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, मी लावलेली पालक किती छान उगवली आणि दाट पण झाली. पण काही गोष्टी अशा असतात ना, एकानं कोणं जर काही सांगितलं तर 10 जण त्याच्यावरच विश्वास ठेवतात. मी असं का बरं म्हणत आहे माहिती आहे का? असं म्हणतात, पूर्ण जर धने टाकले म्हणजे सगळाले तर ते निघत नाही, आणि चपलेनं एकाचे 2 जर तुकडे केले त्या धन्याचे तर ते निघतात. आणि रविवारी जर धने टाकले तर ते बरोबर रविवारीच निघतात, आणि शनिवारी जर टाकले तर ते शनिवारी दिसत नाही. म्हणून मी एक प्रयोग म्हटल्यापेक्षा माझ्या मुलाने मला म्हटलं, मम्मी 2 लाईनमध्ये सगळ्याले धने टाक आणि हे बाकीचे जे तास आहे याच्यामध्ये चपलेनं बारीक करून म्हणजे एकाचे 2 तुकडे करून टाक. म्हणून मी तसंच त्यानं जसं मला सांगितलं ना तसंच केलं. तर बघा मंडळी, हे जे एवढी लाईन आहे ना, या लाईनमध्ये एकाचे 2 तुकडे चपलीनं केलेले आहे, आणि पहा किती छान उगवलेले पण आहेत ते. हे उगवणारच होते, पण ह्या ज्या 2 लाईनी आहे यामध्ये पूर्ण धने म्हणजे सगळ्याले धने टाकलेले आहे. ते याच्यासाठी टाकले की कोणी असं म्हणत होतं की सगळ्याले धने निघत नाही, म्हणून माझ्या मुलाने मला ते सांगितलं तसं करायचं की मम्मी 2 लाईन याच्यामध्ये पण टाकून पहा आणि ते अलग ठेव, म्हणजे ओळखायला आले पाहिजे हे अर्धाले धने आणि ते पूर्ण धने की निघतात की नाही निघत. म्हणून सांगू का, कोणावर विश्वास नाही ठेवायचा. लोक कसं आहे, हितभराचं हातभर लावतात. म्हणून सांगत आहे की सगळ्याले धने जरी टाकले तरी निघतात, अर्धे करून टाकले तरी निघतात. जमिनीत जर आपण बी टाकतो तर ते निघणारच आहे.